सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? अशा प्रकारे सगळे मस्त असतात, स्वस्त असतात. झाली का सगळ्यांचा नाश्ता पाणी? काय चाललं बाकी? ऊन खूप आहे, उन्हाची काळजी घ्या. आमच्याकडेही खूप ऊन आहे आणि ऊन एवढं आहे की खूपच ऊन आहे. इकडं ऊन कमी लागतं पण गरम जास्त होतं आणि आपल्या गावाकडं तुम्हाला माहिती आहे खूपच ऊन असतं. तर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा. मी काल प्रज्ञेचा व्हिडिओ टाकला होता, खूप छान तुमचा प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. आणि प्रज्ञा बघा आपले अजून झोपलेले आहे. आता जवळपास 11 ते 12 वाजत आलेले आहेत तरी प्रज्ञा झोपलेलीच आहे, अजून उठली नाही प्रज्ञा. तर चला तुम्हाला दाखवतो. काल प्रज्ञेने चपातीचा मी व्हिडिओ टाकला होता, जे प्रज्ञेने काही पोळ्या वगैरे केल्या होत्या. त्याला खूप छान प्रकारे तुमचा असा प्रतिसाद मिळालेला आहे. नक्कीच मी आशा करेल ह्या व्हिडिओमध्ये मिळेल की प्रज्ञा इकडे आपली झोपलेला आहे. दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा. बघा आता हे बघा, अजून झोपलेली ती, अजून उठली नाही. आता तुम्हाला टायमिंग दाखवतो किती वाजलेत. हे बघा टायमिंग पहिला, हे बघा 11:30 वाजलेत तरी प्रज्ञा अजून उठली नाही. आता प्रज्ञाला उठवतो, बघू उठती का. बघा ती 12-12 1-1 वाजूस तर झोपा काढते दिवसा, उठवतच नाही ती. तिचा लय लाड होतोय प्रज्ञाचा. प्रज्ञा लवकर उठतच नाही. एकुलती एक प्रज्ञा आहे ना आमची आणि एक आपला दादू आहे. तर दादू बाहेर गेलाय, तो आपल्या व्हिडिओमध्ये येतच नाही. उठ उठ, 12 वाजले 12 दिदी, 12 वाजले 12. हे बघ, तो असाच व्हिडिओ टाकतो आता यूट्यूबला, बघू देतोय फ्रेंडला बी. हे बघा, आहे का, हे बघा दोन लपवते बघा. आता इथं असंच व्हिडिओ देतो टाकून. हिचे व्हिडिओ बघा प्रज्ञाचे. प्रज्ञाला कोण कोण ओळखतं बघा, इंस्टाला ही व्हिडिओ टाकते बघा. बघा टोन लपवते बघा, टोन. हे बघा, बघितलं का. बघा एक काम करत नाही, कसलंच काम करत नाही ती घरामध्ये. नुसतं लाड आणि इडी झाली. आता कोण झोपलेला असेल 11-11:30 वाजूस तर. आता बरेच जण म्हणतील हा व्हिडिओ काय दाखवायसारखा आहे का, मुलगी झोपेतून नाही उठली म्हणून ते काय याला दाखवता. पण हे दाखवण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या मुलीची आपण किती काळजी घेतो यासाठी. कारण की तिला आता शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. पहिलं तिची शाळा 7 वाजता होती, आता तिला शाळेच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. काम काहीच करत नाही तरी आम्ही तिला कधीच रागावून बोलत नाहीत किंवा भांडत नाहीत. त्याच्यामुळे तिचा एवढा लाड झालेला आहे. विचार करा, ती अजून बी मी उठवतोय तिला बघा, ती अजून अशी झोपतीयच आहे का. अशी प्रज्ञा आहे आमची. एक दिवस तिनं तेवढ्या पोळ्या बनवल्या, त्याच्यानंतर काहीच काम नाही करत ती. आता तिची मम्मी गेली दवाखान्यामध्ये बाहेर आणि प्रज्ञा उठतच नाही झोपेतून. म्हणलं चहा तरी करून दे प्रज्ञा. प्रज्ञा कसला चहा करते, आता मलाच करून प्यावं लागेल. नमस्कार युट्यूब मंडळी, प्रज्ञा बनवत आहे आपली चहा. हे बघा इकडं प्रज्ञाने आता घेतली साखर. ती आता उठली. आता वाजलेला आहे 1. 12 वाजल्यापासून तिला उठवत होतं, ती आता उठलेली आहे आणि चाय बनवत आहे. तर चला बघू आता प्रज्ञा चाय बनवताना. आणि प्रज्ञा जेवण पण बनवणार आहे, ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्रज्ञा काय जेवण बनवणार आहे तुम्हाला नक्की दाखवतो. आता प्रज्ञा चाय करते, तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा. आपल्या कासाठी प्रज्ञा बनवते चहा. हे बघा टाकली पत्ती, साखर. आता होते का प्रज्ञा चाय? होतंय. इकडं प्रज्ञा आहे बघा, आता उठली ती. इकडे बघ, आहे का. आतापर्यंत कोणी झोपलं का रे? कोण? वा, चांगलंय. असं झोपा काढा 12-1 वाजूस तर. 1 वाजलं तरी प्रज्ञा उठली. आत्ता शिकन आता चहा करायली. आता जेवण झाले असते 2-2 माणसांचे आणि प्रज्ञा आता चहा करायली. सगळ्या बहीण भावाचे जेवण झाले असते ना आपल्या. प्रज्ञेचा आमचा चहा चाललाय. आता वाजला 1. तुम्हाला दाखवतो आता खरंच 1 वाजलाय का नाही. हे बघा, मी तर 1 बोललो, इकडे 1:30 वाजत आलाय. टाकलं प्रज्ञाने चहा, दूध. तर आता झाला आपला चहा. दाखवतो तुम्हाला आता चहा करताना. प्रज्ञाने बनवलाय बरं का चहा. झाला का प्रज्ञा चहा? झाला. तर झालेला आहे आपला चहा. या मित्रांनो चहा प्यायला. तर या चहा प्यायला तुम्हाला बोललो होतो प्रज्ञाने जर चहा बनवला तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे. प्रज्ञा आणि मी चहा पिणार आहे, त्याच्यामुळे तिनं थोडा चहा बनवलेला आहे. तिची मम्मी पण पिईल. आम्ही तिघापुरता चहा झालेला आहे तो. तर चला आजचा प्रज्ञाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. या चहा प्यायला दुपारचा चहा आहे. प्रज्ञाने दुपारी हा चहा बनवला आहे ना. कारण की ती उठली ना आता झोपेतून. तिला बोलला आता जेवायचं बनव काहीतरी आपल्याला. तिनं चहा बनवला आत्ताशी. बघतो आता प्रज्ञाने चहा कसा बनवलाय. छान बनवलाय. छान झाला प्रज्ञा चहा. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. घेतो चहा पिऊन. तुम्हाला सांगितलं होतं की प्रज्ञाने चहा बनवली की नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. प्रज्ञाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.